गुड मॉर्निंग। आज आमचा काश्मीरमधला दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललोय दूधपत्री या ठिकाणी चाललोय आणि ते एका डोंगरावर आहे। बहुतेक घोड्यांचा पण वापर करावा लागतो। चला बघूया। आता रस्त्यात आम्ही थांबलोय जरा वेळ। हे ॲपलचं झाड आहे, ॲपलचा बगीचा आहे हा बघा। इथे पोलिसांनी थांबवलंय गाडीसाठी आणि कागदपत्र बघता येतं। आणि आम्ही आता कपडे घेतले हे असे आणि शूज घेतले। काय नाना कसा आहेस? एकदम चिल। खूप मस्त वातावरण इथलं आणि थंडी खूप आहे म्हणून आम्ही जॅकेट डबल जॅकेट घातलं। इतकं छान वातावरण आहे म्हणून तर स्वर्ग म्हणतात काश्मीर। थंडा थंडा कूल कूल। आम्ही दूधपत्रीच्या रस्त्यावर आहोत, बट इतकी ट्रॅफिक जाम आहे हे बघा। एक गोष्ट चांगली झाली की पाऊस कमी झाला, म्हणजे पाऊस कमी नाही बंदच झाला। हे बघा असं सगळ्या गाड्या थांबल्या आहेत। मित्रांनो आता असा विषय चालू आहे की आम्हाला घोडा करायचा आहे वरती जायला आणि ह्या शेटचं वजन 100च्या वर हे मी सांगतो। ते मी असं म्हणतो की 100च्या म्हणजे मी म्हणतो 100च्या वर आहे, ते म्हणतात की 100च्या आत आहे। जर 100च्या वर असेल तर ते मला पैसे देतील। नाही वर नाही, ते मला देतील आणि 100च्या आत असेल वजन तर मी त्याला 1000 रुपये देईल। पण लागले भेट। पण ऐका ना, आता वजन काटा नाहीये आमच्या भावाने त्यांना उचलून बघितलं। 97 किलो भरले आणि ना वजन असं करायचं, हाच ड्रेस हेच बुट सगळं। ए नाना चला लेट्स गो। भाऊ कसं वाटतंय वातावरण? एक नंबर चिल चिल। हा पकड़ के रखो काय रे ओ भाई सबके। या घोड्याचे 2000 रुपये दिले। जाऊन हेलो सर, हेलो गाइस, हेलो गाइस। नितीन काका चला हॅलो चलो भाई। अरे गारा पडताय गारा, हे बघ हे गारा पडताय आमच्या अंगावर। देखो सगळ्या गाराच गारा। क्या बात आहे, क्या बात आहे। डायरेक्ट वरतून बर्फ पडतोय। मित्रांनो हाऊ इथला भारी स्पॉट शे, इतकं भारी वाटी राहिलं की हा जन्नत आई, जन्नत शे काश्मीर में आई जन्नत शे आई, जन्नत पावर या तुम्ही।
हॅलो, आम्ही मस्त आता दूध पथरीला आलोय. म्हणजे हे इथं सगळे दगड दगड दिसत आहे आणि ही नदी आहे ना ती दुधासारखी वाटतीये, म्हणून दूधपत्री नाव येतं. आणि खरंच एकदम भारी माहोल आहे. काय कसं आहे? एक नंबर. तर मित्रांनो, हा होता आजचा व्लॉग. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.